नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर जोन ऑफ आर्क या नाटकाचा दुसरा पार्ट सादर करतोय. याचा पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. जर पाहिला नसेल तर जरूर पहा. याचा दुसरा पार्ट पेज नंबर 58 वर या पार्टला सुरुवात होते. रॉबर्ट, she says you Jack and Dick have offered to go with her. रॉबर्ट असं म्हणतो कुणाला तर पॉलंगी आल्यानंतर की ती असं म्हणाली की तू जॅक आणि डिक त्या तुम्ही तिघांनी तिच्यासोबत जाण्याची तिला ऑफर दिलेली आहे. व्हॉट फॉर, कशासाठी? डू यू टेक हर क्रेझी आयडिया ऑफ गोइंग टू द डफिन सिरियसली? तिची जी काही वेडेपणाची जी कल्पना आहे डफिनकडे जाण्याची, या कल्पनेला तू इतकं गांभीर्याने घेतलंयस? पॉलंगी स्लोली, देअर इज समथिंग अबाउट हर इट मे बी वर्थ ट्राईंग. पॉलंगी अगदी हळुवारपणे म्हणतो की तिच्याकडं काहीतरी असं आहे की जे खरोखरच प्रयत्न करण्या योग्य आहे. योग्य प्रयत्न करण्या योग्य आहे. रॉबर्ट, ओ कम ऑन पॉली, यू मस्ट बी आउट ऑफ युअर माइंड. तर म्हणतो, अरे पॉली, आउट ऑफ माइंड याचा अर्थ एखादा माणूस चिंतेनं किंवा दुःखानं नॉर्मली विचार करणं एखाद्या माणसाला जड जातं. सर्वसामान्यपणे त्याचा विचार करणं त्याला जड जातं, तो करू शकत नाही. त्याला आउट ऑफ माइंड असं म्हटलं जातं. म्हणजे तू म्हणतो की तू तुझं स्वतःचं मनावरचं नियंत्रण तुटलेलं असणं किंवा इतका तो दुःखात किंवा चिंतेमध्ये इतका वेगळा असतो की ते सर्वसाधारणपणे तो विचारच करू शकत नाही, अशा माणसाला आउट ऑफ माइंड असं म्हणतात. तर तू तसा झालायस का असं ते त्याला विचारतात. पॉलंगी अनमूड न हलता, व्हॉट इज रॉंग विथ इट, याच्यात चूक काय आहे? द डफिन इज इन शिनॉन लाईक अ रॅट इन अ कॉर्नर. तर डफिन हे शिनॉन मध्ये आहेत, एखादा उंदरासारखं, एखाद्या कोपऱ्यामध्ये जसं उंदीर असतो त्यासारखं. आता शिनॉनचा इथं माहिती दिलेली आहे. वन ऑफ द सिटीज इन फ्रान्स वेअर द रॉयल फॅमिली रिसाइडेड ड्युरिंग द 100 Years वॉर. तर फ्रान्समधल्या शहरांपैकी एक शहर आहे की जिथं 100 दिवसांच्या युद्धाच्या वेळेला शाही कुटुंबानं तिथं आसरा घेतलेला होता किंवा राहिलेलं होतं. द डफिन टूक रेफ्यूज इन शिनॉन. तर फ्रान्सच्या युवराजांनी तिथं रेफ्यूज घेतलेला होता, म्हणजे आश्रय घेतलेला होता शिनॉनमध्ये. एक्सेप्ट दॅट ही वॉन्ट फाईट, म्हणजे ते युद्ध करू शकत नाहीत. युद्ध करायचं सोडून त्यांनी कुठं तर ते शिनॉनमध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये उंदरासारखं जाऊन ते बसलेले युद्ध करायचं सोडून. कोण? तर डफिन. द इंग्लिश विल टेक ऑर्लिन्स, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. आता ऑर्लिन्स हे जे काही शहर आहे ते सुद्धा इंग्लिश जे ब्रिटिश सोल्जर्स ते घेतील आणि आपला जो डफिन आहे तो त्याला हे थांबवायला तो असमर्थ आहे, तो थांबू शकत नाही. रॉबर्ट, ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मॉर्टरजीज. तो म्हणतो आय वॉज विथ हिम. तर रॉबर्ट म्हणतो की आपल्या युवराजांनं इयर बिफोर, मागच्या वर्षी त्यांनी इंग्रजांचा तिथे पराभव केला होता. कुठं? तर मॉन्टरजीज या ठिकाणी, आणि मी त्याच्यासोबत होतो. पॉलंगी, बट दिस टाइम हिज मेन आर काउड अँड नाऊ ही कांट वर्क मिरॅकल्स. पण या वेळेला मात्र त्याची जी माणसं आहेत ते आता काउड झाले. काउड म्हणजे फ्रायटन, घाबरलेली आहे. आणि आता मात्र तो कुठल्याही प्रकारचा चमत्कार काही करू शकत नाही. And I tell you that nothing can save our side now but a miracle. आणि मी तुम्हाला सांगतो
की आपली बाजू जर का वाचवायची असेल, आपला पक्ष किंवा आपण ज्या बाजूनी लढत आहोत ते जर वाचवायचं असेल की नाही, तर फक्त आणि फक्त चमत्काराशिवाय काही होणार नाही. फक्त चमत्कारच वाचवू शकेल. रॉबर्ट, मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली. मिरॅकल्स आर ऑल राईट पॉली. तर पॉली, मिरॅकल्स तर ठीक आहे. द ओनली डिफिकल्ट अबाउट देम इन दॅट दे डोंट हॅपन टू नाऊ अ डेज. तर मिरॅकलच्या बाबत, चमत्कार बद्दलचं ठीक आहे पॉली, पण आता सध्या या दिवसांमध्ये चमत्कार होणं हे खूपच कठीण आहे. अशा या दिवसांमध्ये चमत्कार होणं खूपच अवघड आहे असं ते सांगतात. पॉलंगी, आय यूज टू थिंक सो. मी पण तसा विचार करत होतो. आय एम नॉट सो शुअर नाव. पण आता सध्या मी त्याबद्दल मी खात्री देत नाही. देर इज समथिंग अबाउट हर. आय थिंक द गर्ल हरसेल्फ इज अ बिट ऑफ अ मिरॅकल. तर त्या मुलीबाबत असं काहीतरी आहे तिच्यामध्ये, आणि मला असं वाटतं की मी असं विचार करतो की ती मुलगी स्वतःच एक छोटासं मिरॅकल आहे, एखादा चमत्कार ती मुलगी स्वतःच आहे. एनी हाऊ, दिस इज आवर लास्ट चान्स. लेट्स सी व्हॉट शी कॅन डू. तर काही झालं तरी सुद्धा हा आपला शेवटची संधी आपल्याला, आणि मग काय हरकत आहे. मग चला पाहूया ती नेमकी काय करते ते. रॉबर्ट, वेवरिंग, यू रिअली थिंक दॅट. आता वेवरिंग या शब्दाचा अर्थ हेजिटेटिंग, म्हणजे घुटमळत. तू खरोखर असा विचार करतोस. पॉलंगी, टर्निंग, त्याकडे वळत. इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर यूज टू थिंक. इज देअर एनिथिंग एल्स लेफ्ट फॉर यूज टू थिंक, म्हणजे आपल्याकडं दुसरं काही विचार करायला शिल्लक राहिले. लेट्स टेक अ चान्स. हे सोडून दुसरं काही आहे का आपल्याकडे विचार करण्यासारखं? काय हरकत आहे, आपण एक संधी घेऊयात. हर वर्ड्स हॅव पुट फायर इन टू मी. तिच्या शब्दांनी माझ्यावरती, आता हॅव पुट फायर इन टू मीचा अर्थ, हॅव पुट फायर इन टू मी म्हणजे इन्स्पायर्ड ऑर मोटिवेटेड. म्हणजे तिच्या शब्दांनी मला मोटिवेट केलं, मला इन्स्पायर केलं. म्हणजे तिच्या शब्दांनी माझ्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा, किंवा तिच्या शब्दांनी मला एक प्रकारची प्रेरणा दिली किंवा प्रोत्साहन दिलं. रॉबर्ट, गिव्हिंग अप, जे काही ते सोडून देत. व्ह्यू, यू आर ॲज मॅड ॲज शी इज. तोही तसंच सोडून दिल्याच्या भावनेनं व्ह्यू असं म्हणतो, आणि तू पण तिच्यासारखाच तेवढाच वेडा आहेस असं तो म्हणतो. पॉलंगी, ऑब्स्टिनेटली अर्थ आहे इन अ स्टबर्न अँड फर्म मॅनर, म्हणजे ठाम व हट्टी किंवा दुराग्रही अशा मॅनरनी, या पद्धतीनं तो हट्टानच तो म्हणतो. वी वॉन्ट अ फ्यू मॅड पीपल नाव. आपल्याला काही वेड्या लोकांची गरज आहे, हवे आहेत. सी वेअर द सेन वन्स हॅव लँडेड अस. तर बघूयात मग, सेन म्हणजे शहाणी. तर बघ, त्यातली शहाणी माणसं नेमकी कुठं आपल्यासाठी आलेली आहेत, तिथं कुठल्या लँडेडवर उतरलेले आहेत ते आपण पाहूयात. रॉबर्ट, आय फील लाईक अ फूल स्टील इफ यू फील शुअर. तर रॉबर्ट असं म्हणतो की मला हे मूर्ख असल्यासारखं वाटतं, तुला पण स्टील इफ यू फील शुअर, तुला याबद्दल खात्री वाटते. पॉलंगी, आय फील शुअर इनफ टू टेक हर टू शिनॉन अनलेस यू स्टॉप मी. तो असं म्हणतो की मला याबाबत मी अगदी पुरेशी मला खात्री आहे, आणि टू टेक हर, आणि मला कशाबद्दल खात्री आहे, तर तिला पण तू जर का आम्हाला थांबवलं नाही, तुम्ही जर का आम्हाला थांबवलं नाही, तर तिला शिनॉनला घेऊन जाण्याबाबत मी अगदी पूर्णतः निशंक आहे, मला खात्री आहे. रॉबर्ट, डू यू थिंक
आय आउट टू हॅव अनदर टॉक विथ हर. रॉबर्ट म्हणतो की तुला असं वाटतं का, आउट टू म्हणजे एखादी गोष्ट करायला हवी असणं, तर मी तिच्याशी अजून एक बातचीत मी तिच्याशी करावी असं तुला वाटतं. पॉलंगी गोइंग टू द विंडो. पॉलंगी पुन्हा खिडकीकडे जात. येस, मला असं वाटतं. जॉन कम अप. जॉन तिला बोलावतो खिडकीकडे जाऊन. जॉन एंटर्स. जॉन येते. पॉलंगी ग्रेवली म्हणजे गंभीरपणे. बी सीटेड जॉन. बस. जॉनला बसायला सांगतो. रॉबर्ट, व्हॉट इज युअर नेम. रॉबर्ट तिला तिचं नाव विचारतो. जॉन, दे ऑलवेज कॉल मी जेनी इन लॉरेन. ती म्हणते की लॉरेनमध्ये मला जेनी असं म्हटलं जातं. हिअर इन फ्रान्स आय एम जॉन. फ्रान्समध्ये मला जॉन असं म्हटलं जातं. द सोल्जर्स कॉल मी द मेड. आणि सोल्जर्स मला मेड म्हणतात. मेड म्हणजे अविवाहित तरुणी. रॉबर्ट, हाऊ ओल्ड आर यू. किती वर्षांची आहेस तू. जॉन, 17. सो दे टेल मी. इट माइट बी 19. आय डोंट रिमेंबर. त्यांनी सांगितलं की मी 17 वर्षांची आहे. कदाचित मी 19 वर्षांची पण कदाचित असू शकते, माहित नाही मला. 17, 18, 19 आय डोंट रिमेंबर. मला आठवत नाही. रॉबर्ट, आय सपोज यू थिंक रेझिंग अ सीज इज ॲज इझी ॲज चेसिंग अ काऊ आउट ऑफ अ मेडो. रेझिंग अ सीज या शब्दाचा अर्थ सराउंडिंग फ्रॉम ऑल साइड्स अँड अटॅक, म्हणजे सर्व बाजूंनी वेढा देणं आणि हल्ला करणं. तर किंवा वेढा वाढवणं, वेढा देणं म्हणू आपण त्याला. तर तुला असं आय सपोज यू थिंक, तुला असं वाटतं. नाही, मला असं वाटतं की तू असा विचार करतेस की सर्व बाजूंनी वेढा देणं आणि अटॅक करणं हे कुरणामध्ये गवताळ कुरण असतं, त्या कुरणांमध्ये गायीचा पाठलाग करणं इतकं सोपं आहे असं तुला वाटतं. यू थिंक सोल्जरिंग इज एनीबडी जॉब. तुला असं वाटतंय का की सैनिक होणं हे कुणाचे काम आहे. जॉन त्याबद्दल बोलते. आय डोंट थिंक इट कॅन बी व्हेरी डिफिकल्ट इफ गॉड इज ऑन युअर साइड. जॉन असं म्हणते की मला मी असा अजिबात विचार करत नाही की हे खूप कठीण आहे. जर देव तुमच्या बाजूने असेल तर हे अजिबात अवघड नाही. म्हणजे हे सोपं आहे, कारण का तर देव आपल्या बाजूने असं तिला सांगायचंय. रॉबर्ट ग्रीमली पुन्हा एकदा सिरियसली तिला विचारतो. हॅव यू एव्हर सीन इंग्लिश सोल्जर फायटिंग. तू आतापर्यंत इंग्लिश सैनिकां लढताना पाहिलेला आहेस का. हॅव यू एव्हर सीन द प्लंडरिंग, बर्निंग, टर्निंग द कंट्रीसाइड इनटू अ डेझर्ट. तर ते म्हणतात, आता इथं प्लंडरिंग या शब्दाचा अर्थ दिलेला आहे की लूटिंग म्हणजे लुटणं, लूटमार करणं. बर्निंग जाळपोळ करणं. आणि टर्निंग द कंट्रीसाइड इनटू अ डेझर्ट म्हणजे ग्रामीण भागाला वाळवंटामध्ये बदलायचं, म्हणजे उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचं वाळवंट होणार आहे. तर ते म्हणतात की तू आतापर्यंत इंग्लिश सैनिकांना लढताना पाहिलेला आहेस का. तू आतापर्यंत त्यांना लुटताना, जाळपोळ करताना, ग्रामीण भागाला वाळवंटामध्ये बदलताना म्हणजे उद्ध्वस्त करताना पाहिलेला आहेस का. हॅव यू हर्ड नो टेल्स ऑफ देअर प्रिन्स हू इज द डेव्हिल हिमसेल्फ. तर तू त्यांच्या राजपुत्राबद्दल ऐकलेलं आहेस की जो स्वतःच दुष्ट आहे, डेव्हिल आहे, भूतासारखा आहे. डेव्हिल म्हणजे भूत किंवा दुष्ट. ऑर ऑफ द इंग्लिश किंग्स फादर, किंवा इंग्लिश राजाच्या वडिलाबद्दल तू हे सगळं त्यांच्या तू कथा ऐकलेल्या आहेस का. हॅव यू हर्ड नो टेल्स. मला असं वाटतं की तू त्यांच्याबद्दलच्या कथा ऐकलेल्या नसाव्यात. पेज नंबर 160 वरती या. जॉन, यू डू नॉट अंडरस्टँड स्क्वायर. ती स्क्वायरला मध्ये तुम्हाला समजत नाहीये. Our soldiers are always beaten because they are fighting only to save their skins.
ती म्हणते आपले जे सैनिक आहेत त्यांनी नेहमीच पराभूत झालेत, कारण का तर ते फक्त आणि फक्त टू सेव्ह देअर स्किन साठी ते लढलेले आहेत, म्हणजे टू सेव्ह देअर लाईव्ह. आपले सैनिक हे याच्या अगोदर अनेकदा यासाठी पराभूत झाले, कारण का तर ते त्यांचा जीव वाचवण्यासाठी लढले. अँड द शॉर्टेस्ट वे टू सेव्ह युअर स्किन इज टू रन अवे. आणि तुम्ही सुद्धा काय करताय तर तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुद्धा यातला अत्यंत शॉर्टेस्ट वे, यातला खूप छोटासा मार्ग तुम्ही त्यातनं निवडताय की ते पळ काढण्याचा. बट आय विल टीच देम ऑल टू फाईट फॉर फ्रान्स. पण मी त्या सगळ्यांना मी काय करेन तर फ्रान्ससाठी लढण्याचं मी कसं असतं हे मी त्यांना शिकवेन. देन दे विल ड्राईव्ह द सोल्जर्स बिफोर देम लाईक शीप. आणि मग तर ते काय करतील तर ते इंग्लिश सैनिकांना ड्राईव्ह करतील, म्हणजे हाकलून लावतील, हुसकावून लावतील, पिटाळून लावतील, जणू एखाद्या शेळीसारखं ते काय करतील तर त्यांना पिटाळून लावतील, शेळ्या मेंढ्यांसारखं ते त्यांना पिटाळून लावतील. यू अँड पॉली विल लिव्ह टू सी द डे वेन देअर विल नॉट बी अ सिंगल इंग्लिश सोल्जर ऑन द सॉइल ऑफ फ्रान्स. आणि तुम्ही आणि पॉली त्यावेळेला हे पाहिला जिवंत असाल की फ्रान्सच्या भूमीवरती एकही सैनिक तुम्हाला फ्रान्सच्या भूमीवरती दिसणार नाही. हे पाहिला तुम्ही आणि पॉली जिवंत असाल असं ती सांगते. रॉबर्ट पॉलंगीकडं बघून म्हणतो दिस वे ऑल बी नॉनसेन्स. हे सगळं नॉनसेन्स आहे, निरर्थक आहे. पॉली बट द ट्रूप्स माइट just be inspired by it, thought nothing that we say seems to put any fire into them. आता to put any fire into them या शब्दाचा अर्थ to inspire someone to fight bravely, म्हणजे एखाद्याला अगदी शूरपणे लढण्याची प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं. बघूयात आता. रॉबर्ट पॉलंगीकडं पाहून म्हणतो दिस मे ऑल बी नॉनसेन्स. हे सगळं निरर्थक आहे, मूर्खपणाचं आहे पॉली. बट द ट्रूप्स माइट जस्ट बी इन्स्पायर्ड बाय इट दो नथिंग दॅट वी से सीम्स टू पुट एनी फायर इन टू देम. पण कदाचित आपल्याकडे जे सैनिक आहेत की नाही ते या विचारांनी ते कदाचित काय होऊ शकतात की ते इन्स्पायर होऊ शकतात, त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन मिळू शकतं, प्रेरणा मिळू शकते. कशामधून तर जरी त्यांच्याकडं असं त्यांना कुणीही असं ब्रेवली लढा असं म्हणायला नसलं तरी सुद्धा. इवन द डफिन माइट बिलीव्ह इट. आणि अगदी डफिन युवराजांनी सुद्धा या गोष्टीवरती कदाचित विश्वास ठेवलेला असणार आहे, बिलीव्ह इट. अँड इफ शी कॅन पुट सम फायर इन टू हिम शी कॅन पुट इट इन टू एनीबडी. आणि जर तिनं डफिनमध्ये डफिन युवराजांकडे जर फ्रान्सच्या युवराजांकडे जर तिनं त्यांच्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा स्फूर्ती जर जागी केली तर ती इतर कोणत्याही माणसामध्ये, कोणत्याही व्यक्तीमध्ये तशा प्रकारची लढण्याची उर्मी, स्फूर्ती, प्रेरणा ती जागी करू शकते. रॉबर्ट टर्निंग टू जोन, नाव यू लिसन टू मी अँड डोंट कट इट बिफोर आय हॅव टाइम टू थिंक. आता तू काय कर तर तू माझं ऐक आणि त्याच्या अगोदर अजिबात ते थांबवू नकोस की ज्याला आय हॅव टाइम टू थिंक, म्हणजे मला विचार करायला वेळ भेटायच्या अगोदर हे थांबू नकोस. युअर ऑर्डर्स आर दॅट यू आर गो टू शिनॉन अंडर द एस्कॉर्ट ऑफ दिस जेंटलमॅन अँड 3 ऑफ हिज फ्रेंड्स. तर तुझी आज्ञा अशी आहे की तू काय कर तर तू शिनॉनला जा आणि तुझ्यासोबत जे एस्कॉर्ट आहेत, म्हणजे तुझ्या संरक्षणासाठी जी काही ही जी सोबती आहेत, ही जेंटलमन आहे, ती जी सभ्य माणसं आहेत, ही सभ्य माणसं आणि त्यांचे 3 मित्र यांच्या सोबतीनं तू आता शिनॉनला जा
अशी तुला काय आहे तर तुला असं आज्ञा दिलेली आहे. जॉन रेडियंट क्लास्पिंग हर हँड, ओ थँक्यू स्क्वायर. आता जॉन रेडियंट झालेले आहे म्हणजे आनंदाने उल्हासित झालेले आहे, उत्साही झालेले आहे. क्लास्पिंग हर हँड्स म्हणजे हात घट्ट बांधणे, जोडणे किंवा हस्तांदोलन करणे. आणि त्यांना ती म्हणते की त्यांना ती धन्यवाद देते. कुणाला? त्या स्क्वायरला. पॉलंगी, हाव इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. त्यानंतर पॉलंगी रॉबर्टला विचारतो की ती रॉयल म्हणजे शाही किंवा राजाचं जे उपस्थिती आहे तिथं ती कशी जाईल. म्हणजे राजाच्या उपस्थितीमध्ये जिथं राजाचं राहतोय अशा ठिकाणी तिला कसं जाता येईल. त्यानंतर रॉबर्ट म्हणतो, आय डोंट नो हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स. तो म्हणतो की मला नाही माहिती की ती मी इथं असताना माझ्या उपस्थितीत कशी आली. त्यामुळं ती राजाच्या उपस्थितीमध्ये ती कशा प्रकारे जाईल हे मला माहीत नाही असं रॉबर्ट म्हणतो तिथं त्यावेळेला. टू शिनॉन अँड शी कॅन से आय सेंट हर. मी तिला शिनॉनला पाठवेन आणि तिथं गेल्यावर ती म्हणू शकते की मी तिला पाठवलेलं आहे. देन लेट कम व्हॉट मे. आता लेट कम व्हॉट मेचा अर्थ लेट एनिथिंग हॅपन. मग जे काही घडायचं ते घडू देत. आय कॅन डू नो मोर. मी काही त्यासाठी करणार नाही. मी एकदा तिला पाठवून देणार, काय व्हायचं ते होऊ दे, मी त्यापुढे काही करणार नाही. जॉन अँड द ड्रेस, आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर. आणि जॉन विचारतो कपड्यांबद्दल काय करायचं. आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस, मला सैनिकाचा ड्रेस मला मिळू शकतो स्क्वायर असं ती विचारते. रॉबर्ट, टेक व्हॉट यू प्लीज. तुला जे हवंय तुझ्या पसंतीनं जे तुला हवंय ते घे. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. वॉश वन्स हँड ऑफ इटचा अर्थ नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर. तर ती असं सांगते, तो असं सांगतो की तुला जे पसंत पडेल ते तू घे, तुला हवाय ती घे. मी काय करतो तर मी त्याला जबाबदार अजिबात नाही. म्हणजे तू त्यानं स्वतःची जबाबदारी झटकून टाकली. वाईडली एक्साइटेड बाय हर सक्सेस. आपल्या मिळालेल्या यशामुळे ती अत्यंत बेभामपणे ती उत्साही झालेली आहे. कम पॉली, शी डॅशेस आउट. ती पॉलीला म्हणते चला पॉली आणि ती वेगाने निघून जाते. रॉबर्ट शेकिंग पॉलंगीज हँड. पॉलंगीचा हँड तो जोरात हलवत किंवा हँड हस्तांदोलन करत, गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स. तो असं म्हणतो की मी खूप मोठी संधी मी इथं घेत आहे. त्याला तो गुड बाय करतो. फ्यू अदर मेन वुड हॅव डन इट. कदाचित इतर काही माणसांनी सुद्धा हे केलेलं असेल. बट ॲज यू से देअर इज समथिंग अबाउट हर. पण जसं तुम्ही म्हणताय की काहीतरी तिच्यामध्ये त्या मुलीमध्ये आहे की जे करण्यासारखं आहे, ती काहीतरी करू शकते. पॉलंगी, येस देअर इज समथिंग अबाउट हर, गुड बाय. आणि हो, त्यासोबत काहीतरी आहे त्या मुलीमध्ये, असं काहीतरी आहे की जी काहीतरी विलक्षण असं काहीतरी ती करू शकते. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ मोठा झालेला आहे कारण पाठ पण मोठा आहे. शक्यतो मी 100% चांगला प्रयत्न केला आहे आपल्या सगळ्यांना समजण्याचा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.